कांद्याची पात घालून केलेली सुकट तुम्ही कधी खाल्ली का? नसेल खाल्ली ना तर खाऊन बघा, खूप भारी लागते. पण त्याआधी ती कशी बनवली ते पहा. कांद्याची पात चिरून घेतली. कांद्याची पात चिरताना कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो ना तो अगोदर मी चिरून घेतला एकदम बारीक, आणि त्यानंतर कांद्याची भाजी चिरली. आता हे सगळं चिरून झाल्यानंतर सुकट मस्तपैकी मी साफ करून घेतलं आणि भाजून घेतलं. भाजून घेतल्याच्या नंतर त्यातली सगळी माती व्यवस्थित निघून जावी ना, त्याकरता गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. खलबत्त्यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, तसंच 2 हिरव्या मिरच्या लाल झाल्या होत्या त्या टाकल्यात, मस्त बारीक करून आणि कुटून घेतले. आता कढईमध्ये मी तेल टाकले. तेल गरम झालं की ही वाटलेली मिरची आणि लसूण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. 1 मिनिटापर्यंत याचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला पातीचा कांदा टाकायचा. कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतवून झाला की लगेचच त्याच्यामध्ये हळद टाकायची, नंतर काश्मीरी मिरची पावडर ॲड करून घ्यायची आणि व्यवस्थित हा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा. मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत याला परतवून घ्यायचं, म्हणजे सुकट जी आहे ना ती छान चवीला लागते. आता इथं मसाला छानपैकी परतवून झालेला आहे. त्याच्यामध्ये कांद्याची पात ॲड करायची. याला देखील छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला कांद्याच्या पातीला व्यवस्थित लागला गेला आहे. 2 टोमॅटो चिरून घ्यायचेत आणि ते याच्यामध्ये ॲड करायचेत. टाकून घेतले टोमॅटो देखील व्यवस्थित मिक्स करायचेत आणि नंतर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली सुकट ॲड करून घ्यायची. सुकट धुवून घेतल्याच्या नंतर मी गाळणीमध्ये ठेवलेली, त्यातलं सगळं पाणी निथळून गेले बघा, आणि नंतरच मी याच्यामध्ये ॲड केली. सुकटेमधलं पाणी तुम्ही हाताने पिळून देखील काढू शकता आणि नंतर याच्यामध्ये टाकलं तरी देखील चालते, कारण उगीच एक्स्ट्राचं पाणी झालं तर मग शिजायला भरपूर वेळ लागतो त्याकरता. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर देखील चिरलेली टाकली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले. झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती याला एक 5 ते 7 मिनिटासाठी मी वाफवून घेतलं. अतिशय भारी कांदा सुकट झालेला आहे आपलं. तरी कांद्याची पात आणि सुकट खरंच खायला खूप भारी लागतं. नसेल कधी खाल्लं ना तुम्ही ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं. याला भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. ज्या दिवशी तुमच्याकडे वरण भात बनवलं असेल ना त्या दिवशी तोंडी लावण्यासाठी या पद्धतीने सुकट बनवून खा, खूप मस्त लागेल. तर आता आपली सुकट झालेली आहे तयार, म्हणजेच कांदा सुकट. याच्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची. माझ्या मिस्टरांची तर ही सुकट आहे ना ती फेवरेट आहे. ते टिफिनला सुद्धा घेऊन जातात. बुधवार आणि शुक्रवार त्यांच्या ऑफिसमध्ये सगळेजण काही ना काही मच्छी किंवा कोणाला जे आवडेल ते असं वशाट घेऊन येतात. तर माझे मिस्टर कधी सुकी मच्छी घेऊन जातात, कधी बोंबील, कधी या पद्धतीने बनवलेली सुकट त्यांची खूप फेवरेट आहे. त्यांना आवडते असं सुकट वगैरे अशी खायला. तर नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.